या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट स्पीड न्यूजच्या माध्यमातून सुरुवात करूयात। पोहरादेवी इथले सुनील महाराज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधलं। यावेळी त्यांच्यासोबत 30 ते 40 कार्यकर्त्यांनाही शिवसेनेत प्रवेश देण्यात आला। पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते आणि या ठिकाणी महंतांचा बंजारा समाजावर मोठा प्रभाव आहे। बंजारा समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते असं वक्तव्य महंत सुनील महाराज यांनी केले। तसंच निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय समाज घेईल असंही ते म्हणाले। असे दसरा मेळावे होतच राहतात असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। शिवसेना ही एकच असून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार असं ते म्हणाले। तर या मेळाव्यानंतर राज्यभर दौरा करणार असंही त्यांनी म्हटलंय। शिवसेनेकडूनही दसरा मेळाव्याचा टीजर लॉन्च करण्यात आला। टीजरच्या सुरुवातीला निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार अशा ओळी असून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला। दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून जोरदार तयारी सुरू आहे। सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर आक्रमक जाहिराती करण्यात येत आहेत। बाळासाहेबांच्या भाषणाच्या संदर्भात अनेक टीजर जारी करण्यात आले। यंदाचा दसरा मेळावा भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी ठाकरेंकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत। अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर गर्दी जमा व्हावी म्हणून ठाकरेंनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मदत मागितल्याचा आरोप राम कदम यांनी ट्विट करून केला। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्वच्छ भारत अभियानादरम्यान बोलताना स्वच्छ भारत अभियान अधिक वेगानं राबवणार असल्याचं सांगितलं। तसंच टक्केवारीचा विषय खपून घेतला जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी दिला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने जय श्रीरामच्या मुद्द्यावरून ठाकरेंना पुन्हा एकदा जोरदार टोला लगावलाय। त्यांना बाहेर पडल्यावर कळेल की लोकांना काय हवंय असा टोला त्यांनी यावेळी लगावला। सध्याचं सरकार हे हिंदुत्वाला पुढे नेणारं सरकार असून जनतेलाही तेच हवंय असं मत न्यूज 18 लोकमतशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं। आम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार जरी नसलो तरी विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा घेत आहोत असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाल्यास निश्चितपणे जाणार असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। शालेय जीवनात नाटकातही भाग घेतलाय, त्यामुळे बिग बॉसमध्ये बोलवल्यास तिथेही जाऊ असं गुलाबराव पाटील म्हणाले। काँग्रेस सत्तेपासून दूर झाल्यानं बैचेन आहे। अशात सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रविरोधी ताकदीशी हातमिळवणी करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केला। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी हे वक्तव्य केलं। नाना पटोलेंनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसींवर निशाणा साधलाय। वंचित बहुजन आघाडी आणि MIM भाजपची बी टीम आहे असं पटोले म्हणाले। तर काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने एक यंत्रणा हैदराबादमध्ये तर दुसरी अकोल्यात निर्माण केल्याचा आरोप पटोलेंनी केला। भाजपच्या लॉन्ड्रीत गेल्यावर विरोधकांना क्लीन चिट मिळते अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली। त्या सोलापुरातील कार्यक्रमात बोलत होत्या। यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। भाजपसोबत युती तोडून उद्धव ठाकरेंनी फाटीत कंजीर खुपसला, मात्र ठाकरेंनी केलेल्या गद्दारीचा बदला एकनाथ शिंदेंनी घेतला असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। पुण्यात छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचं राष्ट्रवादीकडून समर्थन करण्यात आलं। भुजबळांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी करण्यात आली। पुण्यातील सावित्रीबाई याच आमच्यासाठी सरस्वती आहेत असं समर्थन राष्ट्रवादीकडून करण्यात आलं। सिलेंडरच्या किमती कमी करण्यासाठी आपण संसदेत आवाज उठवू असं आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले। सोलापुरात नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले। यावेळी सुप्रिया सुळे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विश्व हिंदू महापरिषदेच्या प्रसारकांनी शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली। राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबत या भेटीत चर्चा करण्यात आली। तर राज ठाकरेंनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल विहिप प्रसारकांकडून स्वागत करण्यात आलं।
कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या शिवसेना आमदार यामिनी जाधवांवर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी सैफी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांनी उपचारांबाबत माहिती घेतली। अभिनेत्री कंगना राणावत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे अशी माहिती मिळते। दसऱ्या दिवशी भ्रष्टाचाराचं स्मारक असलेलं दापोलीतील रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं भाजप नेते सुमय्या यांनी सांगितले। तसंच धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने एक अहवाल आयबीकडून सादर करण्यात आल्यानंतर मुकेश अंबानींना आता झेड+ सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। रिझर्व्ह बँकेने रेपो रेट पुन्हा वाढवल्याने जनतेचं बजेट कोलमडले। रेपो रेटच्या दरवाढीमुळे कर्ज महागणार असून कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे। मुंबईकरांचा प्रवास पुन्हा एकदा महाग होणार आहे। येत्या 1 ऑक्टोबरपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे। रिक्षाच्या भाड्यात 2 रुपये, टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपये तर कूल कॅबच्या दरात 7 रुपयांनी वाढ होणार आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली आहे। या सभेत कारखान्याच्या चेअरमनचं भाषण सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी, विरोधक सभासदांची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मालेगावमध्ये पीएफआयचं कार्यालय सील करण्यात आलं। केंद्र शासनाने संघटनेवर बंदी घातल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी कार्यालयाची झडती घेत कार्यालय सील केलं। गोंदियात लंपीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 25,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलं। तर खबरदारी म्हणून गोंदियाला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून येणाऱ्या जनावरांसाठी जिल्ह्यात बंदी घालण्यात आली। जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांना लंपी सदृश्य आजाराची लक्षणं आढळून आली आहेत। यात 11 जनावरांचा मृत्यू झालाय। पाचोरा तालुक्यात 28 जनावरांमध्ये लंपी सदृश्य लक्षणं आढळून आली असून यापैकी 6 जनावरांचा मृत्यू झाला। बीडमध्ये सद्यस्थितीत पाऊस कमी अधिक प्रमाणात असला तरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। माजलगाव धरणात 96.14% पाणीसाठा आहे, त्यामुळे या धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे। परभणीत पावसानं कहर केलाय। पाथरीत अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। त्यामुळे नुकसानीची तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदूरसना इथे पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम 1.5 वर्षांपासून रखडलंय। कंत्राटदारांकडून काम सुरू केलं जात नाही। याबाबत अनेकदा तक्रार करूनही जैसे थे परिस्थिती असल्यानं गावकरी संतप्त झाले। अकोल्यातील पारसमध्ये औष्णिक विद्युत केंद्राच्या रोडची दुरावस्था झाली। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं नागरिक हैराण झालेत, त्यामुळे रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतात। सोलापुरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला। मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डेंनी स्वखर्चातून मोडनीम शहरातील खड्डे बुजवलेत, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून 9वीतल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली। शुभम धोत्रे असं या मुलाचं नाव आहे। बारामतीमधल्या कारहावगज इथे ही धक्कादायक घटना घडली। वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्याकरता पिकाच्या बाजूला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता, मात्र यावेळी विजेचा धक्का लागून एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला। गंगाखेड तालुक्यातील दामपूर इथे ही घटना घडली। शिवाजी नागरगोजे असं मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। यवतमाळच्या राळेगाव इथे पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या शेतकऱ्याला लुटण्यात आलं। त्याच्या मोटरसायकलमधील 1 लाख रुपये असलेली बॅग घेऊन चोरट्याने पळ काढला। ही घटना इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। स्पीकर बंद करण्यास सांगितल्याने औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। वाळुंज परिसरात ही घटना घडली असून प्रशांत चौरे असं आरोपीचं नाव आहे। पोलिसाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला।
सातारा जिल्ह्याचं देशाला हादरवून सोडणाऱ्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर झालाय। सातारा जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय उपचारासाठी तिला 1 वर्षासाठी जामीन मंजूर केला। वाईमध्ये डॉक्टर संतोष पोळ या सिरियल किलरने 6 जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरले होते आणि यातील एका हत्या प्रकरणात ज्योती मांढरे सहभागी होती। यवतमाळच्या दारव्हामध्ये चारित्र्याच्या संशयातून एका पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली। पाथर्डीतील कोरडगाव रोडवरील बोरुडे वस्तीवरील 3 जणांवर अज्ञात 4 चोरट्यांनी हल्ला करत चोरी केल्याची घटना घडली। तिघांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवेचा फटका रत्नागिरीत एका महिलेला बसला। मदत मागण्यासाठी मेस्त्री हायस्कूलमध्ये शिरलेल्या महिलेला गैरसमजातून घेराव घालत मारहाण केल्याची घटना समोर आली आणि या प्रकारामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला। बीडमध्ये केज मांजरसुंबा रोडवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला। नातेवाईकांचे अंत्यविधी करून परत येणाऱ्या पिकअप वाहनाची अडवणूक करून लुटल्याची घटना घडली। दरोडेखोरांनी महिला आणि पुरुषांच्या अंगावरील दागिने हिसकावलेत। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या अंबेजोगाईजवळ ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला। या अपघातात 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर 10 ते 12 जण जखमी झाले। जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 2 वेगवेगळे अपघात झालेत। पहिल्या अपघातात चालत्या गाडीला आग लागल्याची घटना घडली तर दुसरीकडे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला दुसऱ्या वाहनांनी धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातात कोंबड्या ठार झाल्या। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन इथे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली। कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या तोतया डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। पवन खानझोडे असं या आरोपीचं नाव आहे। मालेगावात विचित्र वेशभूषा करून एक व्यक्ती सोयगाव परिसरात धुमाकूळ घालतोय आणि त्यामुळे रात्री गावात भूत फिरत असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 9 महिन्याच्या मादी बिबट्याचा मृत्यू झालाय। मालेगाव 40गाव मार्गावर नरडाणाजवळ ही घटना घडली। या मादी बिबट्यावर वनविभागाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोल्यातील पातूर शहराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पंचक्रोशीतील भाविक इथं दर्शनासाठी येत आहेत। बीडच्या अंबेजोगाईचं ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली। 2 वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात यात्रा भरवण्यात आली। यवतमाळच्या एकविरा देवीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तामिळनाडूतून भाविक दर्शनासाठी येतात। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देवीची विशेष पूजा मानली जाते। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं जुन्नरमधील उंबरजच्या महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची प्राचीन मंदिरे आहेत तर अनेक भाविकांनी देवीच्या आरतीसाठी गर्दी केली होती। पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिकच्या ग्रामदेवता असलेल्या कालिका मातेच्या देवीचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर दादा भुसेंनी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये जामठी हिरा मातेचं प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या निमित्त नागरिकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली। मंदिर समितीकडून 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या कोटमगाव इथे जगदंबा मातेचं दर्शन घेऊन आरती केली। यावेळी राज्यातील जनतेला सुखी आणि समाधानी ठेव असं साकडं तरी देवीकडे घातलंय। बीडच्या परळीत आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी झिंगाट गाण्यावर डान्स केला। तरुणाईचा हट्ट आणि उत्सवाचं वातावरण पाहून पंकजा मुंडेंना मोह आवरता आला नाही। जळगावच्या जामनेर तालुक्यातील अंबामाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। तोंडापूर इथे उंच टेकडीवर हे मंदिर वसलेलं आहे। खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ सीमेवरील हे ऐतिहासिक ठिकाण मानलं जातं।
नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं अमरावतीच्या परतवाडापासून चिखलदरामधील वैराट देवीच्या मंदिरापर्यंत भाविकांनी पायी यात्रा काढली होती आणि या पायी यात्रेत खासदार नवनीत राणा देखील सहभागी झाल्या होत्या। यावेळी नवनीत राणांनी टाळ मृदुंग वाजवत महिलांसोबत फुगड्या घातल्या। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हस्ते उस्मानाबादमधील तुळजाभवानीच्या मातेची आरती पार पडली आणि या उपक्रमाचा पहिला मान सिम्बॉयसिस संस्थेच्या प्रमुख डॉक्टर स्वाती मुजुमदार यांना मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारा प्रतापगड किल्ला 362 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला। या गडावरील भवानी मातेच्या मंदिराला 362 वर्ष पूर्ण झाल्याने हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह संपूर्ण पंजाब आणि चंदीगडमधून मान्सून माघारी फिरलाय। सातारा महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळली। केळघर घाटात सकाळच्या सुमारास दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। सध्या जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू आहे। जेजुरीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली होती। पावसाचा जोर इतका होता की जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं, तर अनेक बाजारपेठेत पाणी देखील शिरलं। धुळ्यातील कापडणे परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। बोर, डाळिंब, चिकू आणि सीताफळांच्या बागा भुईसपाट झाल्या, तर अनेक भाजीपाल्याची शेती वाहून गेली आहे। कापणीला आलेला कापूस भिजल्यानं हातातोंडाशी आलेला घास गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यामुळे सरकारनं लवकर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अकोल्यात उरळ इथे अपुऱ्या एसटी सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। एसटी वेळेवर येत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। अशात सकाळी 9 आणि संध्याकाळी 5 वाजता बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। जळगावातील चाळीसगाव इथे मेहुणबारे राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेकांना जीव देखील गमवावा लागलाय। त्यामुळे याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रयत सेनेकडून रास्ता रोको करत घोषणाबाजी करण्यात आली। सोलापुरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतलाय। मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डेंनी स्वखर्चातून मोडनिंब शहरातील खड्डे बुजवलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आलेली आहे। अभिजित राऊतांची नांदेडच्या जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तर जळगावच्या जिल्हाधिकारीपदी लातूर मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांची निवड करण्यात आली आहे। मावळमधील तळेगाव दाभाडे परिसरात गहुंज गावातील नदीकाठी हातभट्टी दारूचा व्यवसाय जोरात सुरू होता। ही बाब नागरिकांनी उघडकीस आणली आहे। त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचा कारखाना सुरू असताना तळेगाव पोलीस या अवैध धंद्यांना अभय देत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय।